विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, एका अविद्येने सारे क्षुद्र खचले. 200 वर्षापूर्वी मांडलेला हा जो विचार आहे तो आज कशा पद्धतीने अंमलात आणायचा आहे याच्यासाठी या सूत्राला खालून वरपर्यंत आपण म्हणायचा प्रयत्न केला. एका अविद्येने सारे क्षुद्र खचले, हे पहिलं वाक्य. म्हणजे आपण सगळे क्षुद्र एका अविद्येने खचले, शिक्षण न घेतल्यामुळे खचले. त्याच्या आधीचं वाक्य गतीविना वित्त गेले, म्हणजे धन नाही म्हणून आपण क्षुद्र ठरलो. पण त्याच्या आधीचं वाक्य नीतीविना गती गेली, म्हणजे आपण नीती काय हे समजू नाही शकलो म्हणून आपली विचारबुद्धी गेली, म्हणजे गती गेली. त्याच्या आधीचं वाक्य विद्येविना मती गेली, शिक्षण घेतलं नाही म्हणून आपल्या बुद्धिमत्तेचा वापर आपण करू शकलो नाही. आणि सर्वात पहिलं वाक्य विद्येविना मती गेली. हा उलटा क्रम आपण ज्या वेळेला लावतो त्याचा अर्थ महात्मा फुलेंनी सांगून ठेवलं की तुमच्या अर्थार्जनाची सोय तुम्ही सर्वांनी मिळून करायला पाहिजे. मग अर्थार्जन हे नीतीने करायला पाहिजे, म्हणजे चांगल्या मार्गाने अर्थार्जन करायला पाहिजे. सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे पैसा, धन, आर्थिक परिस्थिती. आणि आज आपल्या समाजाच्या तरुणांमध्ये किंवा बेरोजगारांमध्ये किंवा शेतकऱ्यांमध्ये याची कमतरता असल्यामुळे आज आपण इतर समाजाच्या तुलनेमध्ये कुठेतरी कमी पडतो. ही आज आपल्या समाजाची दशा आहे. सेक्शन 1 अंतर्गत केंद्र शासनाच्या कंपनी रजिस्ट्रेशन ऍक्ट अंतर्गत एक कंपनी रजिस्टर केलेली आहे. नॉन प्रॉफिटेबल कंपनी, नाम नफा ना तोटा तत्वावर चालणारी कंपनी. आणि हे करताना आमचे विचार स्पष्ट होते. आम्ही जेव्हा इंटरनेटवर सगळे सर्चिंग ऑप्शन टाकले, आम्हाला कुठे महात्मा फुलेंच्या नावाने एकही कंपनी नाही दिसली. आम्ही तेव्हाच ठरवलं की आपल्याला मोठं करायचं तर महात्मा फुलेंचं नाव मोठं करायचं. आज ही कंपनी झिरोवर आहे. झिरोवर नाही, आज नाही, ज्या दिवशी स्टार्ट केली त्या दिवशी झिरोवर होती, आज नाहीये. आम्ही ताबडतोब नाव महात्मा फुलेंचं त्या कंपनीला ठेवलं. क्रांती सूर्य ज्योतिराव फुले फोरम ऑफ सोशिओ कमर्शियल अँड इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी. मोठं नाव आहे, पण महात्मा फुलेंच्या नावाने पहिली कंपनी स्थापन करण्याचा मान आम्ही घेतला. आणि तुमच्या माहितीकरता सांगतो, 1 ऑगस्टला आमचं नेम कन्फर्मेशन आलं, 5 ऑगस्टला लायसन आलं, 6 ऑगस्टला इन्कॉर्पोरेशन आलं. आणि ही कंपनी 5,000 कोटीची झाल्यावर काय परिणाम होतील हे आम्हाला माहिती असल्यामुळे आम्ही त्याचे बायलॉज अतिशय स्पष्ट बनवले. एकाही डायरेक्टरला प्रॉफिट किंवा डिव्हिडंड घेता येत नाही. एकाही मेंबरला प्रॉफिट किंवा डिव्हिडंड डायरेक्ट मिळत नाही कंपनीतून बायलॉज प्रमाणे. आणि डायरेक्टरला फक्त टीए आणि डीए म्हणजे जाण्या येण्याचा आणि एखाद्या ठिकाणी त्याला जेवायचं तर तेवढाच खर्च करता येईल, बाकी खर्च करता येत नाही. इतके स्पष्ट बायलॉज आम्ही त्या ठिकाणी ठेवले. कारण आज अविनाश ठाकरेचे आणि त्याच्या सहकार्यांचे इंटेन्शन चांगले आहेत. उद्या जो कोणी येईल त्याच्या इंटेन्शनचा काय भरोसा, लोक पैसा टाकतात त्या कंपनीमध्ये. त्यामुळे कुठेच त्याच्यामध्ये कुणाला भ्रष्टाचार करता येऊ नये याच्याकरता पूर्ण प्रोव्हिजन करून ठेवलं. सेक्शन 8 कंपनीची अजून एक तुम्हाला हे सांगतो, सरकारी याच्यानुसार या कंपनीवर परमनंट ऑडिटर असतो, जो दर बोर्ड मीटिंग नंतर तुम्ही घेतलेले निर्णय योग्य आहे की नाही याची माहिती याच्याबद्दलचा तुम्हाला अभिप्राय देतो आणि दर महिन्याला ऑडिट करतो आणि ते ऑडिट सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवतं. हे सेक्शन 8 कंपनीचं सरकारने ठरवून दिलेलं धोरण आहे. इतकं प्रचंड काम आहे आणि हे कुठेच फ्री ऑफ कॉस्ट नाहीये हे सांगून देतो. बिलकुल नाहीये फ्री ऑफ कॉस्ट, ओनली फॉर मेंबर्स. फक्त मेंबर्स करतात. स्पष्ट कन्सेप्ट आहे कंपनीचे. ज्यांना ज्यांना फायदा घ्यायचा आहे त्यांना मेंबर व्हावंच लागेल. एक उदाहरण आहे.
मी कुठल्या समाजाचं नाव नाही घेणार, पण हे उदाहरण अतिशय बोलकं आहे. नागपूरला एक प्रसिद्ध मसाले होते मराठी माणसाचे. एक मराठी माणूस होता, त्याचे प्रसिद्ध मसाले होते. 15 वर्ष ते मसाले नागपूरच्या बाजारात खूप चांगल्या पद्धतीने त्या माणसाने विकले. 15 वर्षानंतर एका जे उद्योगधंद्याचे समाज आहे, हिंदी सायडर समाज, त्या समाजातला एक माणूस आला आणि त्यांनी स्वतःचा मसाल्याचा उद्योग सुरू केला. उद्योग सुरू केल्यानंतर मसाले तयार केले. ते मसाले त्यांनी नागपूरच्या बाजारात टाकले आणि बाजारात गेल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्हाला मी 6 महिन्याची साईट देतो आणि 12% तुम्हाला प्रॉफिट देतो. 6 महिन्याची साईट आणि 12% प्रॉफिट. दुकानदाराला वाटलं की मला 6 महिने वापरायला पैसा मिळतोय आणि इतर व्यापाऱ्यांच्या तुलनेमध्ये मला 2% जास्त फायदा होतोय. त्यांनी काय केलं, जो जुना मसालेवाला होता त्याचे मसाले विकणं बंद केले आणि नवीन माणसाचे मसाले मार्केटमध्ये ग्राहकांना देणं सुरू केलं. 3 महिन्यापर्यंत हा टिकला. ज्यांनी नवीन मसाले आणले तो माणूस टिकला. मग तो आपल्या समाजाकडे गेला आणि म्हणाला की तुम्ही सर्वांनी मिळून या मसाल्यांकरता फायनान्सिंग केलं तर माझा हा जो ब्रँड आहे आज 3 महिने टिकलेला आहे, अजून 3 महिने टिकला तर मार्केटमधले सर्वच्या सर्व मसाले जातील आणि हा ब्रँड जो आहे हा फेमस होईल आणि त्याचा फायदा सर्व समाजाला होईल. याकरता तुम्ही सर्वांनी याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावी अशी त्यांनी विनंती केली. आणि त्यांनी हे म्हटलं की तुम्ही मार्केट सर्व्हे करा, आज माझा मसाला कुठे आहे. त्या समाजाच्या मोठ्या लोकांनी मार्केट सर्व्हे केला. त्यांना लक्षात आलं की हा जो मसाला आहे यांनी आणलेला हा मार्केटमध्ये टिकून राहिला. त्या सर्वांनी सामूहिक त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली. 6 महिन्यापर्यंत ते मसाले बाजारात राहिले, तर सर्व मसाले संपले आणि नागपुरातून सुरू झालेला ब्रँड आज संपूर्ण भारतात आहे आणि तो एका समाजाचा ब्रँड झालेला आहे. समाजाचे सर्व इन्व्हेस्टर त्या ब्रँडमध्ये पैसे लावतात आहे, प्रॉफिट कमावतात आहे. म्हणजे एका ब्रँडवर मार्केटिंग सुरू आहे. माळी समाजांचे जे धुरीणांजवळ पैसे आहे, मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांनी एकत्रित येऊन समजा अशा प्रकारचा कार्यक्रम राबवला, एक समाजाचा ब्रँड एस्टॅब्लिश केला आणि त्या ब्रँडमध्ये सर्वांनी पैसे टाकले. आज 2 करोड समाज आहे माळी समाज महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये 14 करोड आहे. 2 करोड समाज म्हणजे किती? 50 लाख कुटुंब. ऍव्हरेज एका कुटुंबात 4 सदस्य, 50 लाख कुटुंब. आणि हे 50 लाख कुटुंबाला दररोज लागतात, मेणबत्त्या लागतात, अगरबत्त्या लागतात, साबणे लागतात, गहू लागतो, तांदूळ लागतो, ज्वारी लागते, तिखट लागतं, हळद लागतं, मसाला लागतो. हा आपण दुसरीकडून घेतोच ना. जळगावचा पवन महाजन हा फूड इंडस्ट्रीमध्ये काम करतो, मसाल्यांमध्ये काम करतो. याचे मसाले समजा नाशिकमध्ये आले आणि ते समाज बांधवांनी घेतले तर त्यालाही फायदा आणि समाजालाही फायदा. एक समाजातला मोठा माणूस तयार झाला आणि त्याची जी चेन तयार झाली जळगाव ते नाशिक मार्केट उभे करण्याची, यातून मधल्या जे मुलं आज फिरतात आहे बेरोजगार, त्यांना रोजगार उपलब्ध झाला. हे जे मार्केट आहे 50 लाख कुटुंबातलं महाराष्ट्रातलं ज्याच्यावर इतरांचा कब्जा आहे, हे जे मार्केट आहे 14 करोड लोकांचं संपूर्ण देशातलं ज्याच्यावर इतरांचा कब्जा आहे, हे मार्केट कॅप्चर करण्यासाठी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये एकत्र यावं लागणार. हे समजा मार्केट कॅप्चर झालं तर नाशिक मधला एक मुलगा अगरबत्तीचं प्रोडक्शन करू शकतो आणि तो नागपूर सारख्या ठिकाणी विकू शकतो, कारण ही चेन तयार झालेली आहे. तुम्ही इमॅजिन करा की येत्या 2 वर्षात आमच्या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या सहयोगाने ही कंपनी समजा 10,000 मेंबर्सची झाली. हे 10,000 लोकांचं मार्केट कुणाच्या कामात येईल? उद्या पाटीलताईंनी तयार केलेल्या उद्योजक महिला किंवा पाटीलताई समजा मसाल्यामध्ये काम करत असेल तर त्यांना 10,000 लोकांचं रेडीमेड मार्केट मिळेल. हे 10,000 ते पुढच्या वर्षी 20,000 होतील, मग 30,000 होतील, 40,000 होतील, 50 होतील, 50 लाख आहे आपल्या कुटुंब. हळूहळू अशा प्रकारे आपण समोर जाऊ शकू या मार्केटच्या माध्यमातून. कन्सेप्ट अतिशय सोपा आहे. लोक पहिले इंडस्ट्री टाकतात मग मार्केट शोधायला जातात. आम्ही म्हणतो की पहिले मार्केट तयार करू मग इंडस्ट्री टाकायला लावू.
आमच्या 10,000 मेंबरला समजा अगरबत्त्या लागत असेल आणि या ठिकाणी संतोष पुन नावाचा मुलगा आहे, त्याला म्हटलं की 10 लाख रुपयाचं युनिट तू टाक, आम्ही तुला मदत करतो. त्यांनी म्हटलं माझं 10 लाख रुपये नाहीये. आम्ही त्याला म्हटलं चल 2-2 लाख रुपये टाकणारे 5 मुलांना सोबत घे, 10 लाख रुपयाचं युनिट टाक. आम्हाला आमच्या 10,000 मेंबरसाठी महिन्याकाठी 6 अगरबत्तीचे पॅकेट पाहिजे आहे. त्याला महिन्याला 60,000 अगरबत्तीचे पॅकेट लागतील. एका पॅकेटवर समजा त्याला 1 रुपया जरी मिळाला तरी त्याला 60,000 रुपयाचा फायदा होईल. ही कंपनी सरकार आणि या कंपनीच्या मेंबरच्या मधला मीडिएटर म्हणून काम करणार आहे. उदाहरण सांगतो, नागपूरला मेळावा घेतल्यानंतर सन्माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्या ठिकाणी आले होते. ते सगळं स्वरूप पाहून केंद्रीय मंत्र्यांनी आम्हाला ऑफर दिली. आज आपल्या देशामध्ये संधी आहे. या संधीचा फायदा घेण्याकरता निश्चितपणे क्षमतावान लोक जर पुढे आले तर ते नक्कीच काम करू शकतात. मी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करतो आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की आता आमच्या सरकारला अजून 2 वर्ष पूर्ण व्हायचे आणि माझ्या डिपार्टमेंटमध्ये 1.5 लाख करोडची कामं, रस्त्याची कामं आम्ही सुरू केलेली आहे. आणि आता आमच्यासमोर प्रश्न आहे की आमच्यासमोर कॉन्ट्रॅक्टर नाही आहे. त्यामुळे परवा मीटिंग घेऊन जसं क्लासमध्ये 20 मुलं आणि मुलं कमी आहेत तर जे नापास झाले आहेत त्यांना प्रमोट करा, तसं मी सांगितलं की टेक्निकल आणि फायनान्शियल प्री क्वालिफिकेशन बदलवून त्याच्यानंतरच्या 4 लेअर त्यांना ग्रेडेशन द्या, म्हणजे आपल्याला कॉन्ट्रॅक्टर मिळतील. मी नॉर्थ ईस्टमध्ये पण तिथल्या लोकांना काम द्यायला असंच ग्रेडेशन दिलं. एवढी कामं आहे की मला पुढच्या 2 वर्षात 5 लाख कोटीची कामं करायची आहेत. आणि आमच्या पोर्टच्या क्षेत्रामध्ये हे वर्ष असं आहे, आम्हाला या वर्षात 12 मेजर पोर्ट आणि 3 कॉर्पोरेशन म्हणून सगळ्यांना प्रॉफिट आहे 6,000 कोटी रुपयाचा. आणि 12,000 कोटी रुपये फिक्स डिपॉझिट ठेवले आहेत. तर ते सगळे पैसे विड्रॉ करायला सांगितलेले आहेत. 18,000 कोटी आता इनलँड वॉटरवेजमध्ये इन्व्हेस्ट करायचं ठरवलं. त्यामुळे नवीन उपक्रमामध्ये खूप संधी आहे आणि ही संधी घेण्याकरता नवीन युवकांनी पुढे येण्याची गरज आहे. आणि ही उद्यमशीलता, विकासाची दिशा आणि विजन ही त्यांना यावी, इच्छाशक्ती जागृत व्हावी, हिंमत निर्माण व्हावी आणि स्वतः नोकरी मागणाऱ्यापेक्षा आपण नोकरी देणारे होऊ, ही महत्वाकांक्षा त्यांच्या मनात, समाजातल्या युवकांच्या मनात निर्माण व्हावी. मी मध्ये सुकिणा गावाला गेलो होतो. सुकिणा तुमच्या नाशिकचं गाव, तिथल्या त्या सभागृहात बसलो मी. तिथे मला अनेकांनी सांगितलं की आपल्या गावातून आम्ही बेदाणा बनवतो. बेदाणा हा किसमिस ज्याला आपण म्हणतो, बेदाणा बनवतो. मी सहज चौकशी केली, मिलिटरीला 450 करोड रुपयाचा बेदाणा लागतो दरवर्षाला. 450 करोड रुपयाचा. याच्यामध्ये आपण कुठे या सप्लाय मध्ये? आपण तो 270 रुपयात व्यापाऱ्याला विकून राहिलो आणि तो 450 रुपयात सरकारला विकून राहिला. आपण कुठे? मग ही व्यापाराची लिंक आपण संपवून आम्ही जो वन ब्रँड वन कम्युनिटी कन्सेप्टवर काम करतोय गेल्या 2-2.5 वर्षापासून, या शेतकऱ्याचा डायरेक्ट माल समजा सरकारपाशी गेला, सरकारलाही 2 पैसे कमी मिळतील आणि या शेतकऱ्याला सुद्धा 2 पैसे जास्त मिळतील. एनजीओचं काय काम असतं? एनजीओचं हेच काम असतं. याच्यामध्ये आम्ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा एक चांगला कन्सेप्ट आणलाय. मी अविनाश ठाकरे आज तुमच्या समोर उभा आहे. मला या ठिकाणी यायला 25 वर्ष मेहनत करावी लागली. 25 वर्ष सातत्याने अनुभव घेत, चिकाटीने, मेहनतीने, जिद्दीने, खस्ता खात यात इथपर्यंत पोहोचलोय मी. आम्ही पोहोचलो इथपर्यंत 25 वर्षाच्या मेहनतीमध्ये. आदरणीय शंकरराव बोरकर बसलेले 35 वर्ष मेहनत केली तेव्हा 1600 करोडच्या इंडस्ट्रीचे मालक बनले. आज 800-900 करोडचे कामं सुरू आहेत. मी म्हणतो की इथे बसलेला हा जो मुलगा आहे हा सुद्धा 25 वर्ष माझ्यासारखी मेहनत करेल, ती जिद्द दाखवेल, चिकाटी दाखवेल, मेहनत करेल तर तो सुद्धा अविनाश ठाकरेच्या स्टेटसवर पोहोचू शकतो. या ठिकाणी बसलेले खोडे साहेब आहेत, त्यांनी समजा बोरकर साहेबांची जिद्द दाखवली 35 वर्ष सातत्याने, ते सुद्धा बोरकर साहेबांच्या जागेवर पोहोचू शकतात, त्या लेवलला जाऊ शकतात. पण आमची कंपनी विचार करताना, आमची म्हणजे समाजाची कंपनी विचार करताना हा विचार करते की उद्या अविनाश ठाकरे आणि शंकरराव बोरकर यांनी आपले अनुभव समजा आपल्या मुलांना सांगितले तर त्याला 25 वर्ष वाट पाहायची गरज नाही. आमचे अनुभव त्याच्यासोबत शेअर करून त्याला आम्ही 5 वर्षात आमच्या लेवलचा बनवू शकतो.
आणि समजा ही कंपनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या 1000 पोरांना अशा प्रकारचं ट्रेनिंग देत असेल, तर या समाजाला जी उंची गाठायला 25 वर्ष लागतील, हा समाज 5 वर्षात ती उंची गाठू शकतो. आणि त्यामुळे सर्वांना आम्ही ओपन या कंपनीमध्ये बोलावलेलं आहे. नितीनजींनी उल्लेख केला मगाशी डिक्कीचा जे दलित चेंबर ऑफ कॉमर्स तयार झालाय, आणि मला सांगताना आनंद वाटतो की राज्य सरकारने त्या चेंबर ऑफ कॉमर्सशी त्या ठिकाणी करार करून आणि त्या माध्यमातून अनेक पॉलिसी डिसिजन घेतले. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आता आम्ही निर्णय घेतला तो म्हणजे आम्ही दलित उद्योजकांकरता एक नवीन पॉलिसी तयार केली, ज्याच्यामध्ये त्यांना उद्योगकरता जागा देणं असेल, त्यांचा माल खरेदी करणं असेल, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी केल्या. आणि मी आपल्याला विश्वास देतो की आपलं हे जे महात्मा फुले इंडस्ट्रियल चेंबर ऑफ कॉमर्स आपण तयार केलाय, याच्याही सोबत आपण जे काही सहकार्य राज्य सरकारला करता येईल ते राज्य सरकार निश्चितपणे करेल. आणि उद्योजकता सुरू करण्याच्या दृष्टीनं, तयार करण्याच्या दृष्टीनं मी अविनाशजींना अशी विनंती करेल की आपण स्किल डेव्हलपमेंटचे काही जर इनिशिएटिव्ह या आपल्या चेंबरच्या माध्यमातून घेतले, कारण आज समाजामध्ये सगळ्यात कमतरता जर कशाची असेल तर ती कौशल्याची कमतरता आहे. आणि आपला पारंपरिक उद्योग असो का नवीन उद्योग असो, प्रत्येक उद्योगामध्ये स्किलची आवश्यकता आहे. कारण कौशल्य मिळालं तर आपण खूप मोठ्या प्रमाणात आपल्या तरुणाईला त्या ठिकाणी रोजगार देऊ शकू. आणि म्हणून आपण जर असे काही इनिशिएटिव्ह हातामध्ये घेतले तर त्यातही राज्य सरकार निश्चितपणे आपल्या पाठीशी उभं राहील. आणि आपल्यासोबत आमचा जो स्किल डेव्हलपमेंट विभाग आहे तो विभाग आपल्या या चेंबर सोबत काम करून स्किल डेव्हलपमेंटचे काही इनिशिएटिव्ह हे देखील आपण निश्चित चालू करू, जेणेकरून माळी समाजातली आमची जी तरुणाई आहे, या तरुणाईला आपण नवनवीन कौशल्य त्या निमित्ताने देऊ शकू, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. क्लस्टर डेव्हलपमेंटचा विषय आहे. तुम्हाला माहिती नसेल, क्लस्टर डेव्हलपमेंटला 40% सबसिडी आहे गव्हर्नमेंटची. 40% सबसिडी. 10 करोडची इंडस्ट्री असेल तर 4 करोड रुपये गव्हर्नमेंट टाकते क्लस्टर डेव्हलपमेंटला. सरकारकडून पैसे घेतात म्हणून काय करतात? प्रोफेशनली सगळ्या गोष्टी करतात. या प्रोफेशनलिझमची आपल्या लोकांमध्ये कमी आहे. मुद्रा बँकची, मुद्रा लोनची केस सुरू आहे सरकारने दिलेली. काय करतात आपले मुलं? डॉक्युमेंट, मी एका त्या इथे गेलो होतो जळगावच्या बाजूला एरंडोल तालुक्यामध्ये. त्यांना म्हटलं का रे मुद्रा लोन घेतलं का नाही? मिळालंच नाही भाऊ म्हणाले. म्हटलं का नाही मिळालं? माहित नाही भाऊ. म्हटलं मी बँक मॅनेजरला फोन केला, का हो तुम्ही या पोरांना मुद्रा लोन का नाही दिलं? त्यांच्याकडे गुमास्ता लायसन्सच नाही म्हणे. आता मला सांगा, सरकार स्टार्टअप बिझनेसला, सरकार मुद्रा लोनला पैसे देत असेल आणि आपल्या मुलांकडे गुमास्ता लायसन्सच नाही, तर आपल्याला पैसे मिळतील कसे? डॉक्युमेंटेशन इज इम्पॉर्टंट. या सगळ्या गोष्टींवर समाजाने एकत्रितरित्या काम करण्याची आवश्यकता आहे आणि सगळ्यात चांगल्या लोकांची आवश्यकता आहे. मग ऍग्रिकल्चर विंग मध्ये चांगले काम करणारे लोक असेल त्यांची आवश्यकता आहे. मग इंडस्ट्रीयल झोन मध्ये चांगले काम करणारे लोक असेल, खैरनार साहेबांसारखे, बोरकर साहेबांसारखे, त्यांची आवश्यकता आहे. मग रिटेलर विंग मध्ये चांगले काम करणारे असेल, म्हणजे किराणा दुकानदारांमध्ये काम करणारे असेल, त्यांची आवश्यकता आहे. मग तरुणांना समजावून सांगण्यासाठी चांगल्या शिक्षकांची आवश्यकता, चांगल्या प्राध्यापकांची आवश्यकता आहे. समाजामध्ये तरुण चांगले कुठले काम करतात आहे, कुठले कामाचे हेरायसाठी समाजातल्या मोठ्या समाजसेवकांची आवश्यकता आहे. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटवर ज्याचा अनुभव आहे, ट्रेनिंगमध्ये ज्याचा अनुभव, अशा लोकांची आवश्यकता आहे. आणि हे सगळं मॅनेज करणाऱ्या चांगल्या मॅनेजमेंटच्या टीमची सुद्धा आवश्यकता आहे. मी असा संकल्प मांडतो की 33,000 गावं समजा या महाराष्ट्रामध्ये आहे आणि 33,000 गावांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आपण 1,000 ट्रेनर तयार केले तर लागोपाठ 33 दिवस जेव्हा हे 1000 ट्रेनर काम करतील तेव्हा 33,000 गावांपर्यंत पोहोचतील. आपण फक्त 100 ट्रेनर तयार करू शकलो तर त्यांना 330 दिवस लागतील आणि आपण फक्त 10 ट्रेनर तयार करू शकलो तर त्यांना 3,300 दिवस लागतील. मग आपल्याला 1000 ट्रेनरची आवश्यकता आहे. HRD रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरची आवश्यकता आहे. या सगळ्या मॅनपॉवरची आवश्यकता आहे.
प्रचंड ताकद अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशन मध्ये, इन्स्टिट्यूशन मध्ये आहे. आपण पॉलिटिकल चर्चा खूप केल्या, आपण सामाजिक चर्चा खूप केल्या, आपण फुलेंचे विचार खूप सांगितले, आपण सावता महाराजांचे विचार खूप सांगितले, पण या सर्वांच्या विचारांचा एकच सार होता की प्रगती करा, स्वतः प्रगत व्हा, इतरांना प्रगत करा. हे आपण कुठेतरी विसरलो आहे. सोशल मीडियावर चर्चा आपण अनेक वेळा करतो, अनेक वेळा ऐकतो, सोशल मीडियावरून अनेक सल्ले देतो, पण प्रत्यक्षात आचरणात आणत नाही. आणि आम्हाला असं वाटतं की अशा प्रकारच्या काम करणाऱ्या लोकांनी एकत्र आले तर निश्चितपणे फायदा होईल आणि समाजाची दिशा आपल्याला बदललेली दिसेल. आणि आज जमाना वन लिडरशिपचा नाही आहे, आज मल्टिपल लिडरशिप कन्सेप्ट आहे. आपल्या सर्वांना नेतृत्व तयार करावं लागणार आहे. मग आपलं नेतृत्व बिझनेस मधून झालं पाहिजे, आपलं नेतृत्व राजकीय क्षेत्रातून झालं पाहिजे, आपलं नेतृत्व सर्व क्षेत्रातून झाला पाहिजे. आणि आजच्या जमान्यामध्ये पैशाशिवाय काहीही होत नाही. अर्थकारण सगळ्यात महत्वाचं. इथे उद्योजकांचा फोरम आहे, सगळ्यांना माहिती आहे अर्थकारण सर्वात महत्वाचं. आणि त्यामुळे आपल्या समाजाचं दरडोई उत्पन्न जे आज 70,000 रुपये आहे ते 5 लाख रुपयापर्यंत जातपर्यंत आपण जोपर्यंत काम करणार नाही तोपर्यंत या सगळ्या चर्चा निष्फळ आणि वायफळ आहे, सगळे भाषण निष्फळ आणि वायफळ आहे. खरं प्रगतीचा मार्ग आहे, सामूहिक प्रगतीच्या माध्यमातून आपल्याला जावं लागेल. एक छोटंसं उदाहरण सांगून मी समाप्त करतो. आपण क्लब हे संस्कृती ऐकली आहे. 5-5 लाख रुपयाच्या मोठमोठ्या क्लब मेंबरशिप असतात. हे का बरं आहे आणि कशासाठी लोक जातात 5 लाख रुपये तिथे देऊन? कारण तिथे गेल्यावर त्यांना माहितीये की इथे येणारे जे मेंबर्स आहे हे हाय क्लास मेंबर आहेत, त्यांचे बाहेर संबंध आहे, यांचे इतर देशामध्ये संबंध आहे, यांच्यापाशी आयडियाज आहेत. आणि या आयडियाच्या माध्यमातून आपण काहीतरी गेन करून स्वतःचा विकास साधणार आणि आपल्याला काहीतरी मिळणार आहे म्हणून लोक क्लबमध्ये जातात. या नाशिकमध्ये समजा एखाद्या ठिकाणी 300 लोक एकत्र आले आणि एखाद्याचं किराणाचं दुकान असेल आणि या 300 लोकांना त्या किराणाच्या दुकानदारांनी टार्गेट केलं आणि सांगितलं माळी समाजाचे की माझं किराणाचं दुकान आहे, तुमच्या सगळ्यांचे व्हॉट्सअप नंबर द्या, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही मला व्हॉट्सअपवर किराण्याची यादी पाठवा, मी तुम्हाला घरपोच सेवा देईल. त्या किराणा दुकानदाराला आयुष्यभरासाठी 300 ग्राहक मिळाले. आणि जे संबंध आर्थिक संबंधातून जुळतात ते कधीच तुटत नाही, हा नैसर्गिक नियम आहे. उदाहरण म्हणजे सर्व सत्य आहे. ज्या किराणाच्या दुकानातून आपण माल घेत असू त्याच्या घरच्या लग्नाची पत्रिका आपल्याला येतेच, त्याच्या घरच्या कुठल्याही कार्यक्रमाची पत्रिका आपल्याला येतेच. तो आपल्या जातीचा आहे की नाही हा विषय नाही, आपण ऋणानुबंध तयार झालेले. हे ऋणानुबंध समजा माळी समाजामध्ये आपसामध्ये निर्माण झाले तर आर्थिक संबंधातून एकमेकांना फायदा होतो. सर्वांसाठी एक फार चांगलं प्लॅटफॉर्म या निमित्ताने निर्माण होईल. हा जो ब्रँड KJ फोसिया हा एखाद्या माळी समाजाच्या उद्योजकाच्या उत्पादनावर अप्रूव्ड आहे. KJ फोसिया माळी समाजाचा माल म्हणून हा ब्रँड असल्यावर जोपर्यंत कोणी विकत घेत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी काम करावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपल्या अनेक संघटना आहेत, पण आपल्या अनेक संघटना ह्या किती ताकदीनं काम करतात याची सुद्धा या निमित्तानं विचार आणि चर्चा आपल्याला करावी लागेल. अनेक बॅनर आहेत, अनेक संघटना आहेत, पण कामं किती व्हायला लागली याचा सुद्धा विचार या निमित्तानं करावा लागेल. आणि पहिल्यांदा म्हणजे माळी समाजाचं आणि उद्योजकाचं हे नातं या निमित्तानं आपण वृद्धिंगत करायचा विचार करायला लागलात, पहिली गोष्ट. आणि दुसरं हा विषय आहे, पंजाबचा जो सैनिक समाज आहे म्हणजे माळी समाज आहे तो प्रचंड कष्टकरी आहे. म्हणजे त्याच्याकडे जमीन छोटी असते पण त्या जमिनीत तो 2-2, 3-3 पिकं घेतो, कष्ट करतो, मेहनत करतो. आणि आपल्या समाजाचं ते वैशिष्ट्य आहे की आपण जिथं संधी मिळेल तिथं काम करायची आपली भूमिका या निमित्तानं राहते. आणि येणाऱ्या काळात मला असं वाटतं की हा जो इंडस्ट्रियल चेंबर ऑफ कॉमर्स आहे हा एक महत्त्वाचा असा क्रांतिकारी विषय या निमित्तानं व्हायला लागलेला आहे. माझी विनंती तुम्हाला राहील, देशामधल्या प्रत्येक राज्यामध्ये हा चेंबर ताकदीनं उभं करण्याचा संकल्प या निमित्तानं आपण निश्चितपणानं घेऊ.